सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्था ही रडत असते तर तिला बघून सिमरन सांग काय डोक्याला किटकिट आहे, आता मला ही रात्रभर काय झोपून देणार नाही. तेवढ्यात तिला तिच्या बॉयफ्रेंडचा कॉल येतो. तर कॉल उचलत ती त्याला सांगते की अरे इथं तर यांनी एसीची सोय केली आहे, सगळं चांगलं आहे खूप. आणि चांगली बातमी तर बाळाला तर आईच नाहीये, पण आहे एक काकू आहे, पण ती कशाला रात्री लुडबुड करेन ना इथे. तर इकडे सिमरनचे सगळं बोलणं ही रमा ऐकून घेत असते. तर इकडे सिमरनचा बॉयफ्रेंड तिला भेटायला आलेला असतो. तर सिमरन सांगते की बर मग तू ये, इथे सगळे झोपले की मी तुला सांगते आणि दरवाजा ओपन ठेवून येते, म्हणजे तू येशील. आणि ह्या बाळाचं तरी काय, हिला झोप नाही आली तरी हिला झोपेचं औषध देईल, म्हणजे ही गाठ झोपेल. तर ते ऐकून इकडे रमाला खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच ते ऐकून रमा तिथे येते आणि बोलते की काय हलगर्जीपणा चाललाय हा. तर इकडे सिमरन सांगते काय चाललंय म्हणजे. तर रमा सांगते की लवकर निघायचं या घरातून. तर सिमरन सांगते की पण तू आहेस तरी कोण ग. तर रमा सांगते की मी कोणी पण असू, पण तू आता ना अर्थासोबत राहायचं नाही. तर इकडे रमा सांगते की आता तू निघ, कारण मी तुझं सगळं बोलणं हे ऐकून घेतलेलं आहे. तर इकडे सिमरन सांगते की तू ऐकून घेतले ना, बाकी कोणी नाही. आणि तसं पण तू कोणाला जाऊन सांगणार आहे आणि कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे ग. तर तो सगळा विचार रमा ही करत असते. तर मनातल्या मनात इकडे ती बोलते की आता मी अय्याजींना कसा विश्वास दाखवून देऊ की ही खोटी आहे म्हणून. तर इकडे रमाकांत हॉलमध्ये असतो. तर तेवढ्यात इथे दारू पिऊन अभि येतो. तर अभिची अवस्था बघून इकडे रमाकांत त्याला बोलतो की अरे काय हालत केली आहे तू स्वतःची, तू स्वतःच्याकडे नाही तर अर्थाकडे तरी बघ. तर अभि सांगतो की कोण अर्थ, मी नाही ओळखत कोणत्या अर्थाला. तर रमाकांत सांगतो की पण यामध्ये त्या अर्थ बाळाचा काहीतरी दोष आहे. तर अभि सांगतो की जसा अथर्व या घरातून निघून गेल्यानंतर आपल्या बाळाचा पाय आला ना, मग तसंच हे झालं ना. तर लगेच अभि हा बोलतो की कोण आहे, आपण कशाबद्दल बोलतोय, मला काय माहिती नाही. आणि कोण ही अर्थ, मी पण नाही ओळखत तिला. तर इकडे रमाकांत सांगतो की अरे जेव्हा अद्यान तुम्ही लहान होतात त्या टायमिंगलाच तुमची आई सुद्धा निघून गेली ना, पण तेव्हा मी असं वागलो नाही ना. तेव्हा तर सीमा ताईने तुमचं सगळं केलं. आणि ती अर्थ कोण आहे, ती तर तुमच्या दोघांची प्रेमाची निशाणी आहे. मग उठ आणि असं नको वागू अभि. तर ती बोलून तेवढ्यात तिथे शशिकांत येतो आणि तो बोलतो की काय चाललंय रे. तर शशिकांत सांगतो की काय रे, फक्त काय माणसांचं काम असतं बाळाला देण्याचं, पण त्याचं सांभाळायचं काम असतं खरं ते आईने. तर रमाकांत सांगतो की हो, पण आता आई नाहीये ना, मग आता ते बापाचंच कर्तव्य झालं ना. तर शशिकांत सांगतो की हो, पण मग काय आता अभि बाळाला सांभाळत बसल का. तर रमाकांत सांगतो की हो, जर आई नसली तर अभिला आई बनण्यास तरी काय हरकत आहे. तर इकडे लगेच शशिकांत अभिला सांगतो की तू याचं काय ऐकू नको, कारण ना याने आयुष्यभर फक्त त्या झाडातले सुखे कागद आणि सुखे घासच कापत राहिला. चल तू, मी तुला दाखवतो जन्नत. तर लगेच तो अभिला घेऊन जातो. तर लगेच तिथे अक्षय येतून तो बोलतो की काय चाललंय रे हे दादा. तर लगेच रमाकांत सांगतो की हो ना, मला तर दादाकडून ती अपेक्षाही नव्हती की तो सरळ चालन, पण अभि असं करेल वाटलं पण नव्हतं. तो पण त्याच्याच पायगुड्यावर चालतोय आता. तर इकडे सिमरनचा बॉयफ्रेंड सिमरनला भेटायला आलेला असतो आणि ती रूम बघून तो बोलतो जागा तर एकदम कडक शोधली आहे तू. तर इकडे रमा ही खाली येते आणि मनातल्या मनात बोलते की आता आयांजींना आणि सगळ्यांना कसं पटवून देऊ की ही बाई खोटी आहे म्हणून. आता माझ्याकडे कोणते पुरावे पण नाहीये ते सिद्ध करण्यासाठी. जाऊ दे, मी आता एकटीच बघते काय करते ती. ते बोलून रमा तिथून वरती निघून जाते. तर इकडे लगेच रमा ही दरवाजा वाजवते. तर दरवाजाचा आवाज बघून इकडे सिमरन आणि तिचा बॉयफ्रेंड घाबरतो. तर तिचा बॉयफ्रेंड सांगतो की आता कोण आलंय तू. तर बोलली सगळे झोपलेत ना. तर सिमरन सांगते मला पण तेच वाटलं होतं, पण तू आधी लप म्हणे मी बघते. तर इकडे तो लपल्यानंतर सिमरन ही दरवाजा उघडते. तर इकडे सिमरन रमाला बघून बोलते की तुम्ही इथे. तर रमा सांगते की हो, मी अर्थाला बघायला आली आहे, पण तू मला असं अचानक तुम्ही वगैरे काय बोलतीये, घाबरली काय आहे तू मला बघून. तर सिमरन सांगते काय नाही, पण अर्थ आता झोपली आहे मस्त. तर रमा सांगते की तरी देखील मला तिच्यासोबत बोलायचं आणि भेटायचे. तर इकडे सिमरन तिला सांगते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, कारण मी तिची सू पण साफ केली आणि तिला डायपर पण घालून ठेवलंय. तर ते ऐकून रमा सांगते की रात्रभर डायपर कोण ठेवतं बाळाला, तू अशी कशी ट्रेनिंग घेतली ग कोणच्या सरांकडून. त्या बास्केटमध्ये मी दुपटे ठेवलेत छान, मग ते आता घालायचे तिला. आणि ना रात्री कितींदा उठायला लागलं ना तरी उठायचं ते. तर लगेच इकडे सिमरन सांगते की तुमचं देखील बरोबर आहे, पण मला जेवढं सांगितलंय ना तेवढं मला करावं लागतं. तर ते ऐकून इकडे रमा बोलते की मग मी बोलतेय ना म्हणून कर. तर तेवढ्यात तिथे आयाजी येते. तर आयाजीला बघून इकडे सिमरन सांगते की तुम्ही काम मध्ये मध्ये करताय, तुम्ही जा आणि प्लीज झोपा आणि मला पण झोपू देत ना. तर इकडे आयाजी रमाला सांगते की तू काय करते इथे. तर रमा सांगते की मी अर्थाला बघायला आली. तर आयाजी सांगते की का तू लुडबुड करते, ती कामात लमरी आहे ना, मग रमू देत तिला आणि करू देत तिला काम. तर रमा सांगते की चला जाऊ द्या, मी आता येते, चला आपण जाऊया. तर जाता जाता रमा तिला सांगून जाते की दरवाजा उघडाच ठेवून जायचा. तर सिमरन सांगते की हो, पण तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी दरवाजा हा
केला होता. तर रमा सांगते की पण मी सांगते ना, म्हणून आता दरवाजा उघडा ठेवूनच झोपायचं. तर इकडे लगेच सिमरन तिच्या बॉयफ्रेंडला बाहेर काढते आणि इकडे तिचा बॉयफ्रेंड बोलतो की वेडी माणसे गो ती, खूप बरं झाली तू त्यांना बाहेर काढलं ते. तर लगेच सिमरन सांगते की हो तेच तर करायचं होतं मला. तर इकडे जात असताना अय्याजीला रमा ही थांबवते आणि बोलते की मी स्वतः त्या सिमरनला फोनवर बघतानी आणि बोलताना बघितलंय, तुम्ही प्लीज माझं ऐका ना. तर इकडे अय्याजी बोलतात की तू नको टेन्शन घेऊ, आपण आत्ताच बघितलं ना अर्थ ही गाठ झोपेते म्हणून. तर इकडे रमा त्यांना सांगते की तुम्हाला जेवढी ती सरळ वाटते तेवढी ती नाहीये. तर अय्याजी सांगते की ती एजन्सीकडून आली ना, मग तू आता जा आणि झोप गपचीत. तर ते बोलून अय्याजी त्यांच्या रूममध्ये जातात. तर इकडे रमा बघते की सिमरन आणि काय करतीये. तर इकडे त्या दोघांना बघून रमा ही लगेच अय्याजीकडे येते. तर रमा बोलते की तुम्ही एकदा प्लीज माझ्यासोबत चला आणि दरवाजा ओपन करून बघा थोडासा आणि मग तुम्हाला समजेल. तर लगेच इकडे अय्याजी सांगतात की तू हे संशयाचे प्रकार आहे ना ते तुझ्या मनातून काढून टाक. अय्याजी सांगते की जर मी तिथे गेल्यानंतर अर्था उठली तर रमा सांगते की ती नाही उठणार, पण तुम्ही प्लीज हळूच दरवाजा उघडून मी तुम्हाला दाखवते ना ती काही करते ते. तर इकडे लगेच अय्याजी सांगतात की हो, पण मला आता दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करणं मला बिलकुल आवडत नाही. तर लगेच रमा सांगते की माझ्यासाठी नाही पण आपल्या अर्थासाठी तरी चला ना प्लीज. तर लगेच अय्याजी ही रमासोबत येते. तर इकडे सिमरनच्या बॉयफ्रेंडला बघून अय्याजीला खूप मोठा धक्का बसतो. तर अर्था ही उठलेली असते आणि ती रडती. तर लगेच इकडे सिमरन सांगते की तू थांब, मी तिला झोपेचं औषध देते, म्हणजे ती रात्रभर झोपेल आणि आपल्याला पण वेळ भेटेल. तर ती औषध देत असताना इकडे रमा आणि अय्याजी बघते, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर ती औषध देणार तेवढ्यात इकडे रमा ओरडते आणि बोलते की थांब. तर ती तिथे आल्यानंतर ती बोलते की काय करते तू. तर सिमरन सांगते की अहो मी औषध देते तिला. तर रमा सांगते की आम्हाला माहीत झाले कोणचं औषध देते तू. इकडे सिमरन सांगते की पण मी नाही दिलं ना. तर इकडे रमा सांगते की नाही दिलं, पण तू कोणचं औषध देत होती ते माहिती ना, झोपेचं औषध देऊन कोणत्या बाळाला झोपवत होती ग तू. आणि ते औषध दिल्यानंतर तुला तुझ्या मित्रासोबत वेळ घालवायचा होता ना, आता तू इथून ना ताबडतोब निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. लगेच इकडे सिमरनला धक्का बसतो. तर लगेच अय्याजी हे बोलतात की मी तुझ्यावर जाणून बुजून चांगला विश्वास ठेवला होता ना, तीच माझी खूप मोठी चुकी झाली. तर इकडे अय्याजी बोलते की मी आत्ताच तुझ्या एजन्सीला कंप्लेंट करणार आहे. तर सिमरन सांगते की पण तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या आजी. तर अय्याजी सांगतात की काय ऐकायची, तुझे थेरं मला दिसतीये, चल आता. तर लगेच अय्याजी ही तिला हाताला पकडून घराबाहेर काढते आणि तिच्या बॉयफ्रेंडला सुद्धा ती बाहेर काढून देते. इकडे सिमरन सांगते की तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. तर अय्याजी सांगते की का ऐकू ग तुझं, तू तर स्वतःला प्रोफेशनल मानते ना, आणि त्याच्या नावाखाली तू असे धंदे करते, तुला काही लाज नाही वाटत का ग हे सगळं कर. तर रमा सांगते की अय्याजी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही बाहेरच्यांवर विश्वास ठेवू नका. तर अय्याजी सांगतात की आत्ताच मी तुझ्या एजन्सीला कंप्लेंट करणार आहे. तर सिमरन सांगते की असं नका करू, माझी नोकरी जाईल. तर ते ऐकून इकडे रमा सांगते की मग त्याचा आधी विचार करायचा ना, ही थिरलर कामं बंद करायची ना मग, आणि तू असं कसं ह्या मुलाला आत येऊन दिलं ग. तर लगेच अय्याजी बोलतात की थांब आता मी पोलिसांनाच फोन करते. तर लगेच तिथनं तिचा बॉयफ्रेंड हा पळून जाणार. तर तेवढ्यात त्याचा धक्का अक्षयला बसतो. तर रमा ही ओरडते की त्याला सोडू नका, पकडून धरा. तर लगेच त्याला पकडून अक्षय बोलतो की कोण ह्या आणि काय झालं. तर इकडे लगेच रमा सांगते की अहो यांनी आपल्या अर्थाच्या जीवासोबत खेळलंय आणि यांना मज्जा करावी म्हणून यांनी आपल्या अर्थाला हे झोपेचं औषध दिलं होतं. ते ऐकून इकडे लगेच अक्षय हा त्या सिमरनच्या बॉयफ्रेंडला थोबाडीत मारतो. तर ते बघून इकडे सिमरन घाबरते. तर लगेच अक्षय त्यांना बोलतो की आता तुम्ही दोघेही चला आणि मी आता तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार. तर लगेच इकडे सिमरन आणि तिच्या बॉयफ्रेंडला अक्षय हा घेऊन जातो. तर इकडे रमा अय्याजीला सांगते की मी तुम्हाला बोलले होते अय्याजी की आपण असं आपल्या अर्थाला दुसऱ्या परक्या हातामध्ये नको द्यायला, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. तिला सध्या आता आपल्या सगळ्यांची गरज आहे. अय्याजी सांगतात की पण हो, मला माहिती होतं का आता हे असं सगळं होणार म्हणून. तर अय्याजी सांगतात की मग तुला असं वाटतंय की तू चांगली काळजी घेईल अर्थाची. तर रमा सांगते की तुम्ही एकदा माझं बघा तरी मी तिची कशी काळजी घेते ते. तर इकडे रमा सांगते की मला माहिती आहे मी आरती वहिनीची जागा नाही घेऊ शकत, पण मी अर्थासाठी काही करू शकते, तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. तर इकडे अय्याजी सांगतात की मी तुझ्यावर जेव्हा जेव्हा विश्वास ठेवला ना, तेव्हा तेव्हा तू काही ना काही करून ना तो विश्वास माझा उडून टाकते. तर इकडे रमा सांगते की पण आता शेवट विश्वास ठेवून बघा, माझ्यावर नाही पण अर्थासाठी तरी. तर ते बोलून तिथून रमा ही निघून जाते. तर इकडे मनातल्या मनात अय्याजी सांगते की मी कसंही करून ह्या रमावर विश्वास नाही ठेवू शकत आणि तिला अर्थाच्या हातात तर बिलकुल सोपवणार नाही, कारण तिला त्या वस्तीवाऱ्यांसारखं सवय लागायला बसली. तिला मुकादमची सवय कधीच लागणार नाही. काही करून मला रमाकडे अर्थही दिलेली नकोय. तर इकडे दुसऱ्या दिवशी कावेरीने तिला कपडे आणलेले असतात. तर ते बघून इकडे अय्याजी सांगतात की काय तमाशा लावलाय तुम्ही, तुम्हाला एवढं तरी माहिती आहे ना की ती मुलगी रमाची नाही आहे म्हणून, तरी देखील तुम्ही एवढं सगळं करताय. तर ते ऐकून इकडे रमाला खूप मोठा धक्का बसतो आणि कावेरी ते सगळे तिच्याकडेच बघत असतात. तर इकडे ते बघून
अक्षय रमाला बोलतो की तू या सगळ्यामध्ये खूप गुंतत जाते रमा, ती मुलगी आपली नाही आहे हे समजून घे तू. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळं चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.